मर जा तू दुर्दैवी बाई. जेव्हापासून तू या घरात पाऊल ठेवले आहे तेव्हापासून आमच्यासाठी तू फक्त दुर्दैवच आणले आहेस. आधी तू माझा भाऊ हिरावून घेतलास आणि आता तू त्याच्या शेवटच्या अवशेषाला तुझ्या पोटात घेऊन आमच्यावर कृपा करत असल्यासारखे धावत आहेस. झाडूचा एक फटका माझ्या कंबरेवर पडला आणि त्यामुळे मला खूप वेदना झाली. 9 महिन्यांचा गर्भ, त्यात सुजलेले पाय, अशा परिस्थितीत मी जमिनीवर कोसळली. माझे शरीर अशक्तपणाने थरथर कापत होते. माझी नणंद इशिका खूप रागवली होती. जणू काही तिच्या डोक्यावर रक्त उसळले होते. थांब इशिका, ती मरेल, तिच्या वहिनीचा आवाज आला. पण तो सहानुभूती कमी आणि मनोरंजनाने भरलेला वाटत होता. मेली तर मरू द्या, ती त्याच लायक आहे. माझा भाऊ तिच्यामुळे गेला. माझे हसते खेळते घर उद्ध्वस्त झालं. तिने पुन्हा झाडू उचलला आणि माझ्या थरथरत्या पायांवर मारला. माझ्या शरीरात वेदनेचा थरकाप उडाला आणि माझी दृष्टी अंधारली. असहाय्यपणे मी दोन्ही हात माझ्या पोटावर ठेवले, जणू काही माझ्या मुलाला या क्रूरतेपासून वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या हृदयाच्या तळापासून देवाला हाक मारू लागले, हे देवा, जर तू अस्तित्वात आहेस तर मला चमत्कार दाखव. तेवढ्यात दाराची बेल वाजली आणि माझे नाव कोमल आहे. मी 2 भावांची एकुलती एक आणि लाडकी बहीण होते. माझे भाऊ मला कधीच एकटे सोडत नव्हते. आमच्या कुटुंबात मुलींना जास्त शिक्षण देण्याची परंपरा नव्हती. पण जेव्हा मी विद्यापीठात जाण्याचा आग्रह धरला तेव्हा माझे मोठे आणि धाकटे भाऊ दोघांनीही माझ्यासमोर हार मानली आणि त्यांनी मला शहरातील सर्वोत्तम विद्यापीठात प्रवेश मिळवून दिला आणि माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूत मला पाठिंबाही दिला व माझ्या गरजाही पूर्ण केल्या. मी नेहमीच अभ्यासात हुशार होते. शाळा आणि कॉलेजमध्येही मी सतत टॉपर राहिले. त्यामुळे मला विद्यापीठातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांपैकी एक मानले जात होते. विद्यापीठाचे जग माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होते आणि मी तिथेच पहिल्यांदा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकले. तिथेच माझी भेट राजशी झाली. राज हा माझ्या वर्गातच होता, पण तो इतर मुलांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. जिथे इतर मुले मुलींशी बोलण्यासाठी निमित्त शोधत असत, तिथे राज नेहमीच डोळे खाली ठेवून चालायचा. तो शहरातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक होता. त्याचे वडील एक प्रसिद्ध व्यापारी होते. पण राजमध्ये कसलाही गर्विष्ठपणा नव्हता. मला त्याचा हा साधेपणा आणि सभ्यता खूप आवडायचा. एके दिवशी त्याने मला ग्रंथालयाबाहेर थांबवले. कोमल, मला तुला काहीतरी सांगायचे आहे. त्याच्या आवाजात एक विचित्र चिंता होती. हा बोल, मी माझी नजर खाली करत म्हणाली. मला तू खूप आवडतेस आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. हे शब्द माझ्या कानात काचेसारखे वितळले. माझे हृदय धडधडले. मलाही तो आवडू लागला होता, पण मला माझ्या कुटुंबाची तत्वे माहीत होती. आमच्यात स्वेच्छेने लग्न करणे पाप मानले जात असे. मी गप्प राहून तिथून निघून गेली. मी काहीच उत्तर दिले नाही. आम्ही आमचं शिक्षण पूर्ण केलं. राजनेही त्याच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळला, पण त्याने माझ्याशी असलेले नाते तोडले नाही. तो मला अनेकदा फोन करून लग्नाबद्दल विचारायचा, पण मी नेहमीच ते नाकारायचे. मला माहीत होते की हे नाते अशक्य आहे. मग एके दिवशी ज्याची मला भीती वाटत होती तेच घडले. राज त्याच्या वडिलांसोबत माझ्या घरी लग्नाचा प्रस्ताव मांडण्यासाठी आला. माझा मोठा भाऊ आणि धाकटा भाऊ, जे माझ्यावर खूप प्रेम करत होते, ते रागाने लाल झाले आणि म्हणाले, आम्ही तुला हे करायला विद्यापीठात पाठवले होते का? मोठ्या भावाच्या आवाजात राग आणि निराशेचे वादळ उठले. तू आमची प्रतिष्ठा खराब केलीस कोमल. भाऊ, माझ्यावर विश्वास ठेव. मी काहीही केले नाही. माझ्या डोळ्यात अश्रू येत होते. चुप रहा. आता ऐक, आम्ही तुझे लग्न या मुलाशी करणार नाही. मग मी मान खाली घालून म्हणाली, तुम्ही जे काही म्हणाल ते मी करेन. मी तुमच्या इच्छेविरुद्ध कधीच जाणार नाही. पण राज हार मानणारा नव्हता. त्याचे वडील विनय काका माझ्या भावांना भेटायला येत राहिले. राज स्वतः अनेक वेळा आमच्या घरी आला होता. त्याच्या वारंवार येण्याने माझ्या भावांचा स्वाभिमान खूप दुखावला जात असे. एके दिवशी अखेर भाऊ कंटाळले आणि विनय काकांना म्हणाले, ठीक आहे, आम्ही हे नाते स्वीकारतो. एका आठवड्यात लग्न करा आणि निघून जा. आमच्या कुटुंबाचा सन्मान यातच आहे की लवकरात लवकर ही तुमच्या घरची सून होईल. हा निर्णय माझ्यासाठी खूप धक्कादायक होता. एका बाजूला राजचे प्रेम होते
तर दुसऱ्या बाजूला भावांचा राग आणि कायमचे वेगळेपण. राज खूप समजूतदार होता. त्याने मला फोन केला आणि म्हणाला, कोमल, काळजी करू नकोस. एकदा आपण लग्न केले की मग मी तुझ्या भावांनाही पटवून देईन. पण मला माहीत होते की माझे भाऊ त्यांच्या स्वाभिमानावर एवढे दृढ आहेत की ते कधीही सहमत होणार नाहीत. एका साध्या लग्नाचा माझ्या मनावर खूप मोठा ताण होता. पुजाऱ्याने विचारलेल्या जयघोषात मी हो म्हटले तेव्हा माझा स्वतःचा आवाजही परक्यासारखा वाटला. माझ्यासोबत आई किंवा मित्रमैत्रीण नव्हते. फक्त 2 भाऊ, ते पण कडक चेहऱ्याने उभे होते. जणू काही ते अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले होते. राजचा चेहरा आनंदाने ओसंडून वाहत होता, पण माझी अवस्था पाहून त्याच्या हास्यातही वेदना जाणवत होत्या. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक होता. मला आशा होती की कदाचित जाण्यापूर्वी माझा भाऊ माझ्या डोक्यावर हात ठेवेल, मला एखादा मिठी मारेल, पण असं काहीही घडलं नाही. उलट ते म्हणाले, आजपासून या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत कोमल. आता या घरातून तुझा शेवटचा प्रवास सुरू झाला आहे. तू ज्या घरात जाणार आहेस तिथे गेल्यानंतर कधीही या उंबरट्याकडे वळून पाहू नकोस. भावाचे शे शब्द तीक्ष्ण धारेच्या चाकूसारखे वाटले, जे सरळ माझ्या गळ्याला चिरत असल्यासारखे वाटत होते. मी पूर्ण तुटले होते. मी ज्या अंगणात वाढले तिथे मी आता अनोळखी झाले होते. गाडीत बसताच मला अश्रू अनावर झाले. राजने हळुवारपणे माझा हात हातात घेतला. कोमल, माझ्याकडे बघ. त्याच्या आवाजात खूप प्रेम आणि आपुलकी होती. मी अश्रू भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले. तो म्हणाला, मला माहीत आहे की हे खूप कठीण आहे, पण मी वचन देतो की मी तुला कधीही एकटे सोडणार नाही. मी तुझ्या भावांची माफी मागेन आणि त्यांना पटवून देईन. एक दिवस तू बघ, ते स्वतः तुला इकडे भेटायला परत आणतील. त्याचे शब्द मलमासारखे होते, पण माझ्या जखमा खोल होत्या. राजचे घर राजवाड्यासारखे होते. ते एखाद्या हवेलीपेक्षा कमी नव्हते. त्याच्या सभोवतालचा परिसर ऐश्वर्य आणि संपत्तीने भरलेला होता. पण मी घरात पाऊल ठेवताच मला एक विचित्रता आणि थंडपणा जाणवला. समोरच्या सोफ्यावर एक मध्यमवयीन महिला, राजची आई, बसली होती आणि तिच्या चेहऱ्यावर नापसंतीचे भाव स्पष्टपणे दिसून येत होते. तिथे त्यांच्यासोबत एक तरुणीही होती, कदाचित राजची बहीण इशिका, आणि एका बाजूला तिची वहिनी नव्या उभी होती. कोणाच्याही चेहऱ्यावर नवीन वधूच्या आगमनाचा आनंद दिसत नव्हता. मी हळुवारपणे म्हणाले, नमस्कार. नमस्कार उत्तर आले, पण स्वर इतका कठोर होता की तो माझ्या हृदयाला भिडला. राजची आई म्हणाली, शेवटी तू आली वाटतं. ज्याच्यासाठी माझ्या मुलाने आम्हाला कुटुंबातील कोणालाही तोंड दाखवायला सोडले नाही. आई प्लीज. राज लगेच म्हणाला, ही कोमल आहे, माझी पत्नी आणि या घराची शान. मला आशा आहे की तुम्ही सर्व तिला तिचा योग्य आदर द्याल. ठीक आहे ना? राजच्या आवाजातील ताकदीने सर्वांना शांत केले. वहिनी पुढे झाली आणि विधी पूर्ण केली, पण तिचा स्पर्शही थंड होता. नंतर राजने स्पष्ट केले की त्याची आई तिच्या भाचीला तिची सून बनवू इच्छित होती, तर वहिनी नव्या तिच्या धाकट्या बहिणीसाठी राजशी जुळवून घेण्याचा विचार करत होती. माझ्या आगमनाने त्यांच्या सर्व योजना उद्ध्वस्त झाल्या. आमच्या लग्नाचे सुरुवातीचे दिवस खूप विचित्र होते. राज समोर सर्वजण माझ्याशी सामान्यपणे वागायचे, पण तो ऑफिसला जाताच मला तुरुंगात असल्यासारखे वाटायचे. माझी सासू आणि नणंद मला प्रत्येक गोष्टीबद्दल टोमणे मारायच्या आणि वहिनीही त्यांच्यात सामील व्हायची. ती अनेकदा म्हणायची, बघ, जणू काही एका मध्यमवर्गीय मुलीला खजिना सापडला आहे. मी सर्व काही शांतपणे सहन केले. राजशिवाय माझ्याकडे माझ्या भावना सांगण्यासाठी कोणीही नव्हते. जेव्हा राजला माझे दुःख जाणवले तेव्हा तो हळुवारपणे म्हणाला, तुला दिवसभर घरी एकटे राहून कंटाळा येतो ना? त्याने एका रात्री माझा हात धरून मला विचारले आणि मी फक्त मान हलवली. तो म्हणाला, आत्तापासून मी ऑफिसमध्ये असतानाही तुला फोन करेन. आणि त्याने त्याचे वचन पाळले. ऑफिसमध्ये असतानाही तो माझ्याशी तासनतास फोनवर बोलत असे. त्याच्या मीटिंग दरम्यान तो दिवसाच्या प्रत्येक गोष्टी, लहान असो वा मोठी, माझ्यासोबत शेअर करायचा.
त्याच्या प्रेमाने माझे सर्व भय आणि काळजी दूर केली होती. मला असे वाटू लागले की राज माझ्यासोबत असल्यावर मला दुसऱ्या कोणाचीही गरज नाही. मी जगातील सर्वात भाग्यवान मुलगी होती, जिला इतका प्रेमळ नवरा मिळाला होता. मी माझ्या सासूबाई आणि ननंदेचे मन जिंकण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांचा प्रत्येक शब्द पाळला आणि त्यांच्या प्रत्येक आज्ञेला नमन केले, पण त्यांच्या हृदयात गोठलेला बर्फ वितळला नाही. मग एके सकाळी आमच्या आयुष्यात एक नवीन आनंद आला. मी आजारी होते म्हणून राजने मला डॉक्टरकडे घेऊन गेला. तपासणीनंतर जेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की आम्ही पालक होणार आहोत, तेव्हा राज खूप आनंदी झाला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना त्याने माझ्या हाताचे चुंबन घेतले आणि म्हणाला, कोमल, तू मला जगातील सर्वात मोठा आनंद दिला आहेस. वाटेत त्याने मिठाई विकत घेतली आणि आम्ही आनंदाने घरी परतलो. आई, बाबा, इशिका, वहिनी, कुठे आहेत तुम्ही सर्व? तुमच्या सर्वांसाठी माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे. सर्वजण हॉलमध्ये जमले. राजने त्याच्या आईसमोर मिठाईचा डब्बा ठेवला आणि म्हणाला, आई, तू आजी होणार आहेस. हे ऐकून सर्वांचे चेहरे एका विचित्र भावाने उजळले. सर्वत्र शांतता पसरली. वहिनी, ननंद आणि सासूबाईंचे चेहरे पडले. माझ्या सासूबाई काहीच न बोलता मागे हटल्या. फक्त माझे सासरे पुढे आले, राजला मिठी मारली आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला. त्या दिवशी मला खोलवर जाणवले की या घरात राज हा एकटाच आहे आणि त्याच्या वडिलांशिवाय कोणीही माझ्या आणि माझ्या होणाऱ्या मुलाच्या आनंदात सहभागी झाले नाही. मी जवळजवळ 3 महिन्यांची गर्भवती होती. त्या महिन्यात घरातील वातावरण विचित्रपणे बदलले होते. राजची वहिनी नव्या, जी पूर्वी कडक आणि थंड होती, ती थोडीशी मऊ झाली होती. तिच्या बहिणीचे लग्न दुसरीकडे ठरले होते. कदाचित म्हणूनच ती माझ्यापासून आता जास्त अंतर ठेवत नव्हती. ती अधूनमधून माझ्याकडे येऊन बसायची, कसं चाललं आहे ते विचारायची किंवा माझ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी तपासायची. एके दिवशी ती माझ्यासाठी एक ग्लास दूध घेऊन आली आणि हळुवारपणे म्हणाली, कोमल, स्वतःची काळजी घे. या अवस्थेत जास्त विचार करणे चांगले नाही. मी तिचे आभार मानले, पण माझ्या मनात अजूनही एक पोकळी होती. जिथं माझ्या वहिनीच्या स्वभावात मऊपणा आला होता, तिथेच माझ्या सासूचा स्वभाव अधिक कटू होत गेला होता. माझे अस्तित्वच तिला त्रास देत होते. ती मोठ्याने म्हणायची की जेव्हापासून ही अशुभ क्षणी घरात आली आहे, तेव्हापासून घरातले कोणी ना कोणीतरी आजारी पडत आहेत. काय माहित कोणाचं बाळ पोटात घेऊन फिरत आहे. माझ्या मुलाला तर खाल्लंच आहे. तिचे शब्द माझ्या हृदयात बाणासारखे घुसले. मी शांतपणे माझ्या खोलीत परत जाऊन रडायचे. राजला माझे अश्रू दिसायचे. तो माझ्या शांत आणि थकलेल्या डोळ्यांना पाहून सर्व ओळखत होता. प्रत्येक क्षणी माझे ढाल भरून उभा असायचा. आई, तू कोमलशी अशा पद्धतीने का बोलत असते? एका संध्याकाळी जेव्हा माझ्या सासूने मला सर्वांसमोर फटकारले, तेव्हा राजला ते सहन झाले नाही. तो म्हणाला, ती या घराची सून आहे आणि माझ्या मुलाची आई होणार आहे. या परिस्थितीत तिला आनंदी असायला हवे. तुझ्या बोलण्याने तिला त्रास होतो. वा, आता बायको येताच आई वाईट वाटू लागली. सासूने उपहासाने उत्तर दिले, असं नाहीये आई, पण जे चूक आहे ते चूकच आहे. राज ठामपणे म्हणाला, कोमल माझी जबाबदारी आहे आणि मी तिच्यासोबत कसलाही झालेला अन्याय सहन करणार नाही. त्याच्या स्पष्ट उत्तराने सर्वांना शांत केले. मला माहीत होते की राज माझ्यामुळे त्याच्या कुटुंबापासून दूर जात आहे आणि ही गोष्ट मला आतून खात होती. परंतु त्याचे प्रेम इतके खरे होते की तो मला कोणत्याही दुःखात पाहणे सहन करू शकत नव्हता. मग एका संध्याकाळी जेव्हा तो कामावरून परतला, तेव्हा त्याचा चेहरा उदास आणि गंभीर होता. मी काळजीने विचारले, राज, तू ठीक आहेस ना? त्याने मला त्याच्या शेजारी बसवले आणि माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, कोमल, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. माझे हृदय अनाकलनीय भीतीने धडधडत होते. मला ते जाणवलं. मी हळूच म्हणाले, हो, प्लीज मला सांग. मग तो म्हणाला, कोमल, मला काही दिवसांसाठी देशाबाहेर जायचं आहे. माझे एक खूप महत्वाचं बिझनेस मीटिंग आहे आणि बाबांचे म्हणणे आहे की मीच जायला हवे. आता मला माझे जग थांबल्यासारखे वाटत होते. मी ओरडले, नाही राज, तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस. माझे हृदय ते सहन करू शकत नाही. प्लीज नकार द्या.
मग राज माझे अश्रू पुसत म्हणाला, काही दिवसांचीच गोष्ट आहे. मी वचन देतो की काम झाल्यावर मी पहिल्या फ्लाईटने परत येईन. आणि तू एकटी कुठे आहेस? तुला आत्ता आपले बाळ आहे ना, तू त्याची आणि स्वतःची काळजी घे. मी वहिनीला सगळं समजावून सांगितलं आहे. ती तुझी खूप काळजी घेईल. मी अनिच्छेने मान हलवली. तो नाराज होऊ नये अशी माझी इच्छा होती. ज्या दिवशी तो निघणार होता तो दिवस माझ्यासाठी खूप जड होता. मी त्याच्या वस्तू पॅक करून बाजूला ठेवताना माझे हृदय धडधडत होते. विमानतळावर जाण्यापूर्वी तो माझ्याकडे आला. चल येतो. आणि हो, तू स्वतःची आणि आपल्या बाळाची काळजी घे. त्याने माझ्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाला, मी परत येईन तेव्हा मला तू हसताना आणि फक्त हसतानाच पाहायचे आहे. मी थरथर कापत म्हणाले, हो, आणि तू स्वतःचीही काळजी घे. आणि पोहोचताच मला फोन कर. त्याचा आवाज अश्रूंनी दाबला गेला होता. हो नक्कीच, आता रडणे थांबव, असे म्हणून त्याने मला शेवटची मिठी मारली आणि निघून गेला. मी दाराशी उभा राहून त्याची गाडी नजरेआड होईपर्यंत त्याच्याकडे पाहत राहिली. त्या रात्री मी सतत घड्याळ पाहत असताना क्षणभरही झोपू शकले नाही. मी राजच्या फोनची उत्सुकतेने वाट पाहत होते. मला वाटले की फ्लाईट रिक्त होऊन बराच वेळ झाला असेल. कदाचित इमिग्रेशन प्रक्रियेमुळे. मी स्वतःला सांत्वन दिले आणि टीव्ही चालू केला. मी चॅनेल उलटत असताना मी एका न्यूज चॅनेलवर पोहोचले जिथं एक ब्रेकिंग न्यूज चालू होती. दुर्दैव तीच बातमी. दुबईला जाणारी फ्लाईट PK 210 टेक ऑफ केल्यानंतर लगेचच क्रॅश झाली. टीव्ही स्क्रीनवरील शब्द मला हातोड्यासारखे वाटले. माझे हात थरथर कापू लागले आणि रिमोट हातातून जमिनीवर पडला. ही तीच फ्लाईट होती, राजची फ्लाईट. मी मोठ्याने ओरडली. माझा आवाज ऐकून माझी वहिनी नव्या सर्वात आधी खोलीत धावत आली. त्यानंतर माझी सासू आणि मग इशिका आली. काय झालं? तू का ओरडत आहेस? माझ्या वहिनीने वेड्यासारखे विचारले. पण तिची नजर लगेच टीव्ही स्क्रीनवर पडली जिथे माझ्या राजच्या फ्लाईट नंबर वारंवार चमकत होता. हे काय आहे? माझ्या सासूबाईंचा आवाज थरथरत होता. इशिकाने टीव्हीचा आवाज वाढवला. न्यूज अँकर थरथरत्या आवाजात बातमी देत होता की कमलेश्वर मंदिराजवळ हे विमान कोसळले आहे आणि कोणताही प्रवासी वाचण्याची आशा नाही. हे ऐकून असे वाटले की घरावर प्रलय आला आहे. माझा श्वास थांबला. माझी सासू रडू लागली. नाही, हे होऊ शकत नाही. माझा राज, माझ्या मुलाला काही होऊ शकत नाही. माझ्या जाऊबाईलाही विश्वास बसला नाही. म्हणून तिने तिच्या नवऱ्याला फोन केला, जो घरी नव्हता. माझे सासरेही माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून खोलीतून बाहेर आले. टीव्हीवर बातम्या पाहून त्यांचे संयम तुटले. नाही, हे होऊ शकत नाही. कदाचित राज काही कारणास्तव त्या विमानात चढला नसावा. थरथरत्या हाताने त्याने फोन उचलला आणि एअरलाईन ऑफिसला फोन करायला सुरुवात केली. पुढचे काही तास आमच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक होते. आम्ही सर्वजण एका अज्ञात आशेवर जगलो. माझे सासरे सतत फोनद्वारे संपर्कात होते. त्यांचा चेहरा प्रत्येक क्षणाबरोबर अधिक अस्वस्थ होत होता. नातेवाईक घरी येऊ लागले आणि गोंधळ माजला. मी सोफ्यावर एका कोपऱ्यात बसले होते. त्या भ्रमात मी खूप रडत होते आणि भानही हरपले होते. माझे मन गोंधळले होते. मला काहीही समजत नव्हते. जणू काहीतरी भयानक गोष्ट आहे असे भासत होत होते. एक वाईट स्वप्न आहे आणि कोणीतरी हलवून मला उठवेल आणि म्हणेल सर्व काही ठीक आहे, राज पण ठीक आहे. मग एक फोन आला ज्याने आमची शेवटची आशाही भंग केली. माझे सासरे फोनवर कोणाशी तरी बोलत होते आणि बोलतच ते सोफ्यावर कोसळले. त्यांनी पुष्टी केली. त्यांचा आवाज तुटला. यात्रीच्या यादीत राजचे नाव होते. ते म्हणत होते की कोणीही वाचले नाही आणि मृतदेह शोधत होते. हे ऐकून माझ्या सासूबाई डोके आपटायला लागले. तिचे सर्व दुःख आणि धक्का अचानक द्वेष आणि रागात बदलला. तिची पहिली नजर माझ्यावर पडली, जणू तिने सर्व काही पाहिले आहे. माझ्या मुलाला गिळंकृत केले म्हणत ती माझ्याकडे धावत आली आणि ओरडत म्हणाली, तू दुर्दैवी बाई आहेस. जेव्हापासून तू या घरात पाऊल ठेवलंस तेव्हापासून तू सोबत फक्त विनाश आणला आहेस. तुझ्या दुर्दैवी सावलीने माझा मुलगा माझ्यापासून हिसकावून घेतला. ती माझ्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच माझ्या जाऊबाईच्या नवऱ्याने तिला थांबवले. आई, शुद्धीवर ये. तू काय म्हणत आहेस?
मी खरं सांगत आहे बाळा, हीच जिने माझ्या मुलावर जादू केली होती आणि आज त्यामुळे माझ्या मुलाचा जीव गेला आहे. हो आई, तू बरोबर बोलत आहेस, इशिकाही रडत म्हणाली. जर ती आपल्या आयुष्यात आली नसती तर माझा भाऊ अजूनही आपल्या सोबत असता. तिचे म्हणणे माझ्या हृदयावर विषासारखे काम करत होते. त्या क्षणी मी पूर्णपणे भानावर नव्हते. माझ्या अस्तित्वाचा एक भाग तुटला होता आणि हे लोक माझ्या जखमांवर मीठ चोळत होते. माझा जीवनसाथी, माझा राज कायमचा निघून गेला होता आणि हे लोक मला खुनी म्हणत होते. मी असहाय्यपणे माझ्या सासऱ्यांकडे पाहिले. कदाचित या घरात माझा एकमेव आधार होते, पण त्यांनाही त्यांच्या मुलाच्या निधनाचे खूप दुःख झाले होते. त्यांनी स्वतःला त्यांच्या खोलीत कोंडून घेतले. त्यांच्या शांततेने माझ्या सासू आणि नणंदला बळकटी दिली. आता जवळून जाणारे लोकही माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. माझ्या सासूबाई सर्वांसमोर रडत असत आणि म्हणत होत्या की मी काय करू. मी अशी सून आणली होती की जिने स्वतः माझ्या मुलाला गिळंकृत केले. माझ्यासाठी प्रत्येक क्षण खोटे आणि वेदनादायक बनले होते. राजच्या मृत्यूने मला वेदनेच्या स्थितीत सोडले होते. मला असे वाटले की हा माझा शेवटचा दिवस आहे. जणू मी आता श्वास घेणार नाही. फक्त माझ्या गर्भाशयात वाढणारे एक जीवन शिल्लक राहिले होते. राजचे शेवटचे अस्तित्व, त्याची ओळख, असे काहीतरी होते ज्याने मला जगण्यास भाग पाडले. राजच्या मृत्यूला 2 महिने उलटून गेले होते. माझ्यासाठी वेळ थांबल्यासारखं वाटत होता, पण माझ्या सासरच्या लोकांसाठी सर्व काही सामान्य झाल्यासारखे वाटत होते. माझे सासरे सुरुवातीचे काही दिवस त्यांच्या खोलीतच राहिले. आता ते त्यांच्या व्यवसायात व्यस्त होते, पण तरीही शांत आणि निराश होते. राजच्या मृत्यूचा धक्का सर्वात जास्त त्यांना बसला होता. घरात सर्वात मोठा बदल जाऊबाई 9व्यामध्ये झाला. राजच्या जाण्यानंतर तिने दाखवलेली थोडीशी सहानुभूती पूर्णपणे नाहीशी झाली होती. ती पुन्हा तिच्या सासू आणि नणंदेकडे वळली होती. आता तिन्ही महिला एकत्र येऊन मला त्रास देण्याची कोणतीही संधी सोडत नव्हत्या. मी 5 महिन्यांची गर्भवती होती आणि बऱ्याचदा आजारी पडायचे, पण त्यांना माझ्यावर दया येत नव्हती. एके दिवशी सकाळी घरात एक विचित्र आवाजाने मला जाग आली. मी बाहेर आले तेव्हा मला दिसले की माझ्या सासूबाईंनी सर्व नोकर चाकरांना हॉलमध्ये एकत्र उभा केले होते आणि त्या म्हणत होती, आजपासून या घरात तुमच्यापैकी कोणाचीही गरज नाही. तुमचे हिशोब चुकता करा आणि निघून जा. एका मोठ्या मोलकरणीने धाडस करून विचारले, मॅडम, असे अचानक काय झाले? आम्ही काही चूक केली का? सासूने तिच्याकडे तुच्छतेने पाहिले आणि म्हणाली, चूक तुम्ही केली नाही, चूक माझ्या मुलाची होती. त्या दृष्ट बाईला घरी आणून. जर आमच्याकडे एक मोफत मोलकरीण असताना आम्ही तुम्हाला पैसे का द्यावे? त्या स्पष्टपणे माझ्याबद्दल बोलत होत्या. सर्व नोकरांनी माझ्याकडे आपुलकी भरलेल्या डोळ्यांनी पाहिले आणि शांतपणे निघून गेले. 10 दिवसापासून माझ्या आयुष्यात वेदना आणि दुःखाची एक नवीन लाट सुरू झाली. मी राजच्या मुलाची आई बनणार होती, पण त्या घरात मला मोलकरीणसारखे काम करायला लावले गेले. सकाळी सर्वात आधी मी उठून सर्वांसाठी नाश्ता बनवायचे, नंतर घर स्वच्छ करायचे, कपडे धुवायचे आणि इस्त्री करायचे, नंतर दुपारचे जेवण बनवून बाकीचे काम करायचे. दिवसभर काम करता करता कधी रात्र व्हायची हे समजतच नव्हते. मग पुन्हा रात्रीचे जेवण बनवणे. दिवसभर काम केल्यानंतर मी थकून जायचे आणि जमिनीवरच झोपी जायचे, पण मला एका क्षणासाठी बसण्याची परवानगी नव्हती. मी हे सर्व सहन केले कारण ते माझ्या राजचे घर होते आणि इथल्या प्रत्येक गोष्टीत त्याचा सुगंध होता. आणि तसेही ते आठवणे सोडून मी कुठे जाणार होते? राजच्या मृत्यूला फक्त 2 महिने झाले होते. एका दुपारी मी सर्वांसाठी जेवण बनवले आणि जेवणाच्या टेबलावर ठेवले. सर्वजण खुर्च्यांवर बसले. मीही थकले होते म्हणून बसण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात इशिकाने माझ्या खालून जबरदस्तीने खुर्ची ओढली. मी खूप प्रयत्नाने पडता पडता स्वतःला सांभाळले. मग ती ओरडली, तुझी औकात नाही इथे बसण्याची. तुला तुझी जागा कळायला हवी. कोपऱ्यात जाऊन तिथे जेव. तू आता या घरात फक्त एक मोलकरीण आहेस. माझ्या डोळ्यात अश्रू आले. जाऊबाई आणि सासूबाईंच्या चेहऱ्यावर उपहासात्मक हास्य होते. मी शांतपणे माझी प्लेट उचलली आणि जमिनीच्या एका कोपऱ्यात जाऊन बसले. मी एक घास तोडून
तोंडात टाकतच होती तेव्हा माझ्या ताटात एक हाड येऊन पडलं. मी वर पाहिले तर इशिका हसत माझ्यावर आणखी एक हाड फेकताना दिसली. हे घे, तू याच लायकीची आहेस, एकदम कुत्र्यासारखी, फक्त हाडेच खाशील. हे ऐकून तिन्ही महिला मोठ्याने हसल्या. त्यांचे हे हास्य माझ्यासाठी मृत्यूदंडापेक्षा कमी नव्हते. त्यांच्या हास्याचा आवाज माझ्या कानात घुमला. त्या क्षणी मला त्या सर्वांबद्दल तीव्र द्वेष वाटला. पण तेव्हा मला माझ्या जाऊबाई नव्यामध्ये एक विचित्र भाव दिसला. तिने हसत हसत तिच्या सासूकडे पाहिले. जणू काही ती म्हणत होती की आपला प्लॅन यशस्वी होत आहे. ती नजर फक्त एक क्षणापुरती होती, पण माझ्या मनात एका व्यक्तीबद्दल उत्सुकता आणि या प्रश्नाचे बीज पेरले गेले होते. हे सर्व निव्वळ द्वेषातून घडत होते की या क्रूरतेमागे काही खोल हेतू होता. माझ्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहत होते. मी प्लेटवरील हाडांकडे पाहिले, नंतर त्यांचे हास्य ऐकले आणि मी माझ्या पोटावर हात ठेवला. मी कदाचित कमकुवत असेल, पण माझ्या आत वाढणारे जीवन कमकुवत नव्हते. ते माझ्या राजाचे प्रतीक होते आणि त्याचे रक्षण करण्यासाठी मला प्रत्येक क्रूरता सहन करावी लागणार होती. त्या रात्री मी माझ्या खोलीत जमिनीवर बसले आणि खूप रडले. माझ्या सासू, नणंद आणि जाऊचे हास्य माझ्या कानात घुमत होते. माझ्या ताटातील मोठे हाड, जे माझ्या असहाय्यतेचे आणि त्यांच्या क्रूरतेचे प्रतीक म्हणून समोर होते. मला असे वाटले की मी गुदमरून जाईन, जणू घराच्या भिंती माझ्यावर कोसळत आहेत. मला माझ्या भावांची आठवण आली. त्यांनी मला दिलेल्या नकाराला आठवले आणि रातचे शेवटचे शब्दही आठवले. मी परत येईन तेव्हा मला तुला हसताना आणि फक्त हसतानाच पाहायचे आहे. माझे अश्रू आणखीनच वाढले. त्या क्षणी मला असे वाटले की जणू या जगातील प्रत्येक दरवाजा माझ्यासाठी बंद झाला आहे आणि फक्त एकच दरवाजा उघडा आहे आणि तो माझ्या देवाचा. थरथरत्या हाताने मी आंघोळ केली, देवापुढे दिवा लावला आणि पूजेची तयारी केली. ध्यानस्थ स्थितीत बसून मी माझे हृदय भक्ती मार्गावर केंद्रित केले. प्रार्थना करत मी माझे सर्व मानसिक गोंधळ आणि बंधन देवाला समर्पित केले. हे देवा, तू माझा संहारक आणि रक्षक आहेस. तू सर्व काही पाहतो आणि ऐकतोस. आता माझ्यात सहन करण्याची काहीच शक्ती उरली नाही. तुझ्या कृपेने मला एखादा मार्ग दाखव. जर माझ्या आयुष्यात काही चांगुलपणा उरला नसेल तर मला मृत्यू दे, पण माझ्या या निष्पाप मुलाला वाचव. ही माझ्या राज्य आठवण आहे. त्याला या अत्याचारी लोकांच्या दयेवर सोडू नकोस. तूच माझा एकमेव आधार आहेस. तूच माझा तारणार आहेस. त्या रात्री मी माझ्या सर्व वेदना माझ्या देवासमोर ओतल्या आणि महिन्यानंतर पहिल्यांदाच मला एक विचित्र शांतीची भावना जाणवली. मला खात्री होती की ही प्रार्थना ऐकली जाईल. त्यानंतर माझा दैनंदिन दिनक्रम तसाच राहिला. दिवसभर प्राण्यांसारखे काम करणे, त्यांचे टोमणे आणि छळ सहन करणे, पण रात्री शेवटच्या क्षणी मी फक्त स्वतःसाठी आणि माझ्या देवासाठी वेळ काढायचे. संध्याकाळी मी धार्मिक विधीनुसार ध्यान करण्यासाठी बसायचे आणि नंतर माझ्या इच्छा आणि दुःखांसाठी प्रार्थना करायचे. या सरावाने आणि भक्तीने माझ्या आत्म्याला शांती दिली आणि या आध्यात्मिक स्थितीने मला जीवनात अंतिम स्वातंत्र्य दिले. त्यामुळे मला त्रास सहन करण्याची ताकद मिळाली. आणखी 3 महिने असेच गेले. मी आता शेवटच्या 3 महिन्यावर आले होते आणि वाकून काम करणे जवळजवळ अशक्य झाले होते. पण त्यात दया दाखवणारे कोणीही नव्हते. दरम्यान मी माझी मोठी जाऊ नव्या आणि तिचा नवरा म्हणजे राजच्या मोठ्या भावाच्या वागण्यात एक विचित्र बदल जाणवत होता. ते आता मला त्रास देण्यापेक्षा इतर गोष्टींमध्ये जास्त रस दाखवत होते. एके रात्री मी पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात जात असताना मी माझ्या भाऊजींना फोनवर हळुवारपणे बोलताना ऐकले. काळजी करू नकोस, कागदपत्रांवर बाबांचे सही करून घेतले आहेत. राजच्या वाट्यातील संपत्ती आता आपल्या नावावर आहे. फक्त कशीही करून ही मुलगी इथून निघून गेली पाहिजे, मग बाकीचे काम पूर्ण होईल. हे ऐकून माझे पाऊल थांबले. मला त्यांचा खरा हेतू काय आहे हे आत्ता समजलं होतं. जाऊबाईंनी तिच्या सासूकडे पाहत चेहऱ्यावर हास्य ठेवले. त्यांनी मला कोणत्याही किमतीत घराबाहेर काढायचे होते. तो फक्त द्वेष नव्हता तर लोभही होता. त्यांना माझ्या नवऱ्याची मालमत्ता जप्त करायची होती आणि मी माझे
न जन्मलेले मूल त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळे होतो. त्यांच्या स्वार्थाने मला अगदी हादरवून टाकले. हे लोक किती स्वार्थी आणि निर्दयी होते. माझ्या सासऱ्यांनीही त्यांच्या मोठ्या मुलाच्या दबावाखाली गप्प राहावे लागले. मी अनेकदा त्यांना राजच्या मालमत्तेवर हस्ताक्षर करताना पाहिले. ते त्यांच्या मोठ्या मुलासमोर माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलणे टाळत असायचे, कारण त्यांना माहीत होते की माझ्यावर अन्याय होत आहे. पण त्यांच्या मुलाच्या लोभापुढे ते असहाय्य होते. या वास्तवाने माझ्या मनात द्वेषासोबत भीतीही निर्माण झाली. हे लोक मालमत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. जर माझा मुलगा या जगात आला असता, तो राजचा कायदेशीर वारस आहे, तर ते त्याला इजा करणार नाहीत का? हा विचारच माझे हृदय आणि आत्मा वितळवण्यासाठी पुरेसा होता. आता माझा प्रत्येक दिवस भीतीने आणि सावधगिरीने जात होता. अन्नाचा प्रत्येक घास भीतीने घ्यायची, प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकायची. त्यांचे चेहरे आता मला घाबरवू लागले होते. आता फक्त बोटावर मोजता येतील एवढेच दिवस राहिले होते. एके दिवशी नणंद माझ्या जवळून जात असताना तिने विषारी आवाजात म्हटले. तिच्या नजरा माझ्या वाढत्या पोटावर खिळल्या होत्या. एकदा हे ओझे उतरू दे, मग बघ तू आणि तुझी ही खून या घरात राहणार नाही. तिची धमकी स्पष्ट आणि अचूक होती. ते माझ्या मुलाच्या जन्माची वाट पाहत होते, जेणेकरून ते मला घराबाहेर काढू शकतील आणि राजच्या सर्व मालकीवर ताबा करू शकतील. माझी प्रार्थना आता आणखी शिगेला पोचली होती. देवा, आता वेळ संपत चालली आहे. माझे बाळ जगात येण्यापूर्वी एक चमत्कार कर, एखादा मार्ग सापडू दे. माझ्या गरोदरपणाचा शेवटचा महिना हा सर्व नाशापेक्षा कमी नव्हता. प्रत्येक दिवस शतकासारखा वाटत होता. आता मला त्यांचा द्वेष करण्यापेक्षा त्यांची जास्त भीती वाटत होती. त्यांच्या लोभी नजरा सतत माझा पाठलाग करत होत्या. रात्री मी माझ्या खोलीचा दरवाजा आतून खुर्चीने बंद करायचे, कारण मला भीती वाटत होती की ते माझ्या मुलाला इजा करण्यासाठी कोणत्याही खालच्या थराला जातील. त्यांची चिंता स्पष्ट दिसत होती. मी लवकरात लवकर या घरातून बाहेर निघून जावे अशी त्यांची इच्छा होती. पण माझी प्रतिष्ठा आणि मूल त्याच्या मार्गात सर्वात मोठे अडथळे बनले होते. एके दिवशी माझा दीर, राजचा मोठा भाऊ, काही कागदपत्रे घेऊन आला. कोमल, हे राजच्या काही बँक खात्यांचे कागदपत्रे आहेत. ती बंद करण्यासाठी मला तुझी सही हवी आहे. इथे सही कर. त्याच्या स्वरात सौम्यतेचा इशारा होता. मी कागदपत्रांकडे पाहिले आणि माझे हृदय धडधडले, कारण मी ते वाचल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रांवर सही करू शकत नव्हती. मी धाडस करून म्हणाले, नाही. माझे उत्तर ऐकून त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला. काय? तुला काय म्हणायचं आहे कोमल? तू आमच्यावर संशय घेत आहेस का? त्याने कडक शब्दात विचारले. मग मी फक्त म्हणाली, मी माझा अधिकार बजावत आहे. तेवढ्यात माझी सासूही तिथे आली आणि म्हणाली, मी म्हणत होती ना की ती खूप हुशार आहे. तिचे डोळे माझ्या मुलाच्या संपत्तीवर आहेत. जसा एखादा साप फण काढून बसलेला असतो तसा. मी देवाची शपथ दिली आणि गप्प राहण्याचा प्रयत्न केला. पण ती रागाने ओरडली, सही कर. नाहीतर काय? मीही हिंमत एकवटत म्हणाले, ही मालमत्ता माझ्या नवऱ्याची आहे आणि यावर पहिला हक्क माझ्या मुलांचा आहे. मी ती कोणत्याही लोभी व्यक्तीला देणार नाही. जसे मी हे शब्द बोलले तसे घरात आग लागल्यासारखे वाटले. जाऊबाई, नव्या आणि इशिकाही तिथं आली. इशिकाचा चेहरा रागाने लाल झाला. माझ्या भावावर आरोप करण्याची तुझी हिंमत कशी झाली? ती ओरडून म्हणाली. सासूने तिच्याकडे पाहून काही हातवारी केली. मग इशिकाने मोठा झाडू उचलला. आज मी तुझा सर्व अहंकार नष्ट करेन, इशिका ओरडली. मी मागे सरकत म्हणाले, देवासाठी तर असं करू नको. मला मारू नको. माझ्या बाळाला काहीतरी होईल. मी रडत विनवणी करत होती, पण ती खूप रागवली होती. इशिकाने झाडूचा पहिला वार माझ्या कमरेवर केला. तो पडताच माझ्या संपूर्ण शरीरात वेदना पसरल्या. मी त्या वेदना सहन करू शकले नाही, त्यामुळे जमिनीवर पडली. त्यातही मी दोन्ही हाताने माझे पोट धरले, जेणेकरून माझ्या पोटातल्या बाळाला काही इजा होऊ नये. ती तरीही थांबली नाही. ती मला मारत राहिली. माझ्या सासू आणि जाऊबाई या तमाशा पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य होते. माझा दीर ही शांतपणे सगळं पाहत होता. त्या मोठ्या घरात माझ्या किंकाळ्याही मरत होत्या.
मला वाटलं आज मी आणि माझं मूल दोघेही वाचणार नाही. मग अचानक हवेलीचा मुख्य दरवाजावर जोरात धडकून उघडला. जणू कोणीतरी लाथ मारून तोडल्यासारखा आवाज आला. संपूर्ण घरात एक गडगडाट कर्णकर्कश आवाज घुमला. खोलीत शांतता पसरली. इशिकाचा वर केलेला हात हवेत थांबला. सर्वांनी भीतीने दाराकडे पाहिले. मीही अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहू लागले. बाहेरच्या प्रकाशात दाराच्या चौकटीवर एक उंच मजबूत सावली दिसली, जी रागाने थरथरत होती. कोण आहे? माझ्या दिराचा आवाज भीतीने थरथरला. सावली हळूहळू खोलीत शिरली. तिचा चेहरा प्रकाशात येताच तिथे उभे असलेले सर्वजण ओरडले. इशिकाचा झाडू तिच्या हातातून पडला. माझ्या सासूबाईंनी भूत पाहिल्यासारखे तोंड झाकले. मी जमिनीवर अर्धमरी होऊन पडले होते. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हा भ्रम होता की मृत्यूसारखं अस्तित्व होतं, जे मी माझ्या ओठांमधून अनुभवू शकत होते. एक थरथरणारा आवाज निघाला, राज. राज. त्याची उपस्थिती, त्याचा आवाज, सगळं इतकं खरं होतं की क्षणभर मी श्वास घ्यायला विसरले. मी राजच्या उत्तराची वाट पाहिली नाही. त्याचे डोळे जळत्या कोळशासारखे आग सोडत होते. तो थेट माझ्याकडे धावला. तो जवळ आला आणि अचानक माझ्या नंदला ढकलून माझ्यापासून दूर ढकलले आणि कठोर आवाजात म्हणाला, माझ्या बायकोवर हात उचलण्याची तुझी हिंमत कशी झाली? त्याची गर्जना इतकी भयानक होती की इशिका भीतीने थरथर कापू लागली. ती जमिनीवर पडलेली होती. मग ती थरथरत्या आवाजात म्हणाली, भाऊ तू जिवंत आहेस? राज म्हणाला, हो मी जिवंत आहे. तू द्वेष भरलेल्या अनेक प्रार्थना करूनही मी जिवंत आहे, जेणेकरून मी तुमच्यासारख्या राक्षसांना त्यांच्या कृत्यांसाठी शिक्षा देऊ शकेन. तेवढ्यात सासू रडत आली आणि म्हणाली, राज माझ्या मुला, तू जिवंत आहेस. देवाचे आभार. राजने हात वर करून तिला तिथेच थांबवली. माझ्यापासून दूर राहा. आई मनवण्याचा अधिकार तर मिळाला आहे, पण तुम्ही सर्वजण माझे गुन्हेगार आहात. मग सर्वांकडे दुर्लक्ष करून तो माझ्यासमोर जमिनीवर बसला. त्याच्या डोळ्यात तेच प्रेम होते, ज्याची मी अनेक महिन्यांपासून आस लावून बसले होते. कोमल माझ्या प्रिये. त्याने मला मिठी मारली आणि म्हणाला, मला माफ कर. मी तुला या क्रूर लोकांमध्ये तुला एकटे सोडले. या लोकांनी तुला ज्या पद्धतीने वागवले त्याला जबाबदार मी आहे. मी तुला एकटे सोडून जायला नको होते. मी रडत त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करू लागले. राज, तू खरोखर परत आला आहेस? हो कोमल, मी आलो आहे. आता कोणीही तुला दुखवू शकणार नाही. त्याने माझ्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतले. जाऊबाईने घाबरून विचारले, तुम्ही तर मेला होता. तुमचे तर विमान. ती पुढे बोलू शकली नाही. मग राजने मला हळुवारपणे आपल्या हाताने पकडून सर्वांकडे पाहिले. हो, विमान कोसळले होते आणि मीही मेल्यातच जमा होतो. पण मी माझी सीट बदलली होती. आपत्कालीन वेळी बाहेर पडण्याच्या मार्गाजवळ बसलो होतो. म्हणून जेव्हा विमान दुर्घटनाग्रस्त झाले तेव्हा मी लांब उडून पडलो होतो. बचाव पथकाने मला जिवंत शोधले, पण माझी प्रकृती खूपच वाईट होती. मी रुग्णालयात महिनोमहिने अज्ञातवासात घालवले. डॉक्टरांनी माझी काळजी घेतली, पण माझी स्मृती परत आली नाही. मग काही दिवसांपूर्वी एका नर्सने माझ्या कपड्याच्या खिशातून एक छोटासा फोटो बाहेर काढला. तो तुझा फोटो होता कोमल. त्याला पाहताच माझ्या मनात सगळं काही चमकून गेलं. आपलं लग्न, आपलं होणारं मूल, सगळं काही माझ्या मनात सर्वात पहिला हाच विचार आला की माझं कुटुंब तुझ्याशी कसं वागत असेल. मग मी माझ्या तब्येतीची पर्वा न करता पहिल्या विमानाने तुझ्याकडे आलो. हे ऐकून मी त्याला मिठी मारली. देवाने माझी प्रार्थना ऐकली. राज, मी आपल्या मुलासाठी खूप प्रार्थना केली आणि आज फलस्वरूप देवाने माझ्या मुलाला त्याचे वडील परत दिले. राजने मला जवळ घेतले आणि नंतर त्याच्या भावाकडे पाहिले आणि म्हणाला, आणि तू माझ्या मृत्यूच्या बातमीने आनंदी झाला होता का? भावाचा चेहरा संकोच आणि भीतीने फिकट पडला. सासू, नणंद आणि जाऊ एकमेकांकडे घाबरून पाहत होत्या. राज गर्जना करत म्हणाला, मी तेच बोलत आहे जे खरं आहे. आता तुमचे डावपेच संपले आहेत. आता मी स्वतः सर्वांचा बदला घेईन. राजचे बोलणे ऐकून ज्या लोकांनी मला अपमानित करायला कोणतीही कसर सोडली नव्हती, आता तेच लोक गुन्हेगारांसारखे डोके टेकून उभे राहिले होते. त्या शांततेतून सर्वात पहिले इशिका बोलली. रडत रडत पुढे सरकली आणि राजच्या पायात पडली. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. कृपया आम्हाला क्षमा कर.
पण राजचा राग शांत झाला नव्हता. या लोकांनी मला दिलेल्या जखमांमुळे त्यांचे हृदय दुखत होते. एका असहाय्य महिलेवर केलेल्या कृत्यांबद्दल आणि माझ्या अस्तित्वावर केलेल्या विश्वासघाताबद्दल तू आता माफी मागत आहेस. तुम्ही कोमलला माझी आठवण म्हणून स्वीकारण्याऐवजी तुम्ही तिला तुमच्या मार्गातील काटा समजला आणि त्याला दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. या गुन्ह्यासाठी तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही. राजचा स्वर इतका कठोर होता की मला वाटले की तो आज त्याचे शेवटचे पाऊल उचलेल. तो आणखी काही बोलण्यापूर्वीच मी पुढे गेले आणि हळूच त्याचा हात हातात घेतला. राज, भास्कर. माझा आवाज मंद होता. त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले. त्याचे डोळे काळजीने आणि प्रश्नांनी भरलेले होते. ती तुझी आई आहे, तुझी बहीण आहे. चूक ही माणसाकडूनच होत असते आणि देवही क्षमा करणाऱ्याला पसंत करतो. आता माझ्या हृदयात त्यांच्यासाठी कसलीही तक्रार नाही. आता तुम्ही आला आहे, त्यामुळे मला अजून काही नको. तुम्हीही त्यांना माफ करा. मी त्या सर्वांकडे पाहिले जे मला गंभीर नजरेने पाहत होते आणि मग राजला म्हणाले, गुन्हा करणाऱ्यापेक्षा क्षमा करणारा हा नेहमी महान असतो. राजच्या जळत्या रागावर माझे शब्द पाण्याचे काम करून गेले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा आदर आणि प्रेम आणखी वाढले होते. कोमल, तू मला सांगितले म्हणून मी या लोकांना क्षमा करत आहे. मग त्याने त्याच्या आई आणि बहिणीकडे पाहिले आणि म्हणाला, पण माझा एक निर्णय आहे जो अंतिम आहे. कोमल आणि मी या घरात एक मिनिटही थांबणार नाही. हे घर आता माझ्यासाठी नरक बनले आहे, जिथे माझे स्वतःचे लोक माझ्या पत्नी आणि मुलाचे शत्रू आहेत. आज आपण हे घर सोडत आहोत. असे म्हणत त्याने माझा हात धरला आणि मला सहारा देत खोलीकडे घेऊन जाऊ लागला. त्याला थांबवण्याची कोणाची हिंमत झाली नाही. मग आम्ही आमच्या आवश्यक वस्तू एका बॅगेत भरल्या आणि पुढच्या अर्ध्या तासात आम्ही या राजवाड्याच्या बंदिवासातून बाहेर पडलो. राजने मला त्याने आधीच खरेदी केलेल्या एका लहान स्वच्छ फ्लॅटमध्ये नेले. आता पाऊल ठेवताच मला सुरक्षिततेची आणि आरामाची भावना जाणवली, जी मला गेल्या काही महिन्यात कधीच जाणवली नव्हती. त्या दिवसानंतर राज मला खूप मान देत असे. त्याने माझी इतकी काळजी घेतली की माझे सर्व त्रास विसरून गेले. तो स्वतःसाठी माझ्यासाठी स्वयंपाक करायचा, माझ्या पायांना मालिश करायचा आणि वाईट आठवणी दूर करण्यासाठी तासनतास माझ्याशी बोलायचा. काही दिवसांनीच देवाकडून आम्हाला सर्वात मोठी देणगी मिळाली. आम्हाला एका प्रेमळ मुलाचं पालक बनवले. राज खूप आनंदी होता. त्याने संपूर्ण रुग्णालयात मिठाई वाटली. जेव्हा त्याने पहिल्यांदाच त्याच्या मुलाला आपल्या हातात घेतले तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तो अगदी तुझ्यासारखाच आहे कोमल, तो माझ्या कपाळावर हात ठेवत म्हणाला. आमच्या मुलाच्या जन्माने आमचा आनंद पूर्ण झाला, पण राजला माहीत होते की माझा आनंद अजूनही अपूर्ण आहे. एका आठवड्यानंतर माझा नवरा माझ्या भावांच्या घरी एकटाच गेला. मी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला, कारण मला भीती वाटत होती की माझे भाऊ पुन्हा राजचा अपमान करतील. पण त्यानं माझं ऐकलं नाही. तो तिथे गेला आणि त्याने माझ्या भावांना सुरुवातीपासून शेवटपर्यंतची संपूर्ण कहाणी सांगितली. त्याने सांगितले की कशा प्रकारे त्यांच्या बहिणीवर अत्याचारांबद्दल करण्यात आला आणि मी ते सर्व कसे सहन केले याबद्दलही सांगितले. जेव्हा माझे दोन्ही भाऊ फुले आणि मिठाई घेऊन आमच्या घरी आले तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता. त्यांनी मला मिठी मारली. ते खूप रडले आणि मग आम्हाला माफ केले. गुडिया, भाऊ रडत म्हणाले, आम्ही तुला चुकीच्या लोकांच्या हाती देऊन खूप मोठी चूक केली. आम्ही तुझे दोषी आहोत. नाही दादा, असं बोलू नकोस. मी त्याचे अश्रू पुसले. त्या दिवशी आमच्या सर्व तक्रारी दूर झाल्या. त्यांनी मान्य केले की पसंतीचे लग्न करणे हा गुन्हा नाही. खरी गोष्ट म्हणजे माणसाचा चांगुलपणा असणे हे आहे. आज माझ्या आयुष्यात सर्व काही होते. देव, माझा नवरा, माझा मुलगा आणि माझे कुटुंब. माझ्या परीक्षा कठीण होत्या, पण माझा संयम आणि देवावरील विश्वास यामुळे मी खंबीर राहिले. आता आमच्या नवीन आयुष्याला जवळजवळ 1 वर्ष झाले होते. त्या 12 महिन्यात राजने मला ते सुख दिले जे मी कधीच स्वप्नातही पाहिले नव्हते. आमचे छोटेसे घर प्रेम आणि सांत्वनाने भरलेले होते.
आम्ही आमच्या मुलाचे नाव क्षितिज ठेवले, कारण तो आमच्या संयमाचे फळ होता. क्षितिजच्या हास्याने आमच्या घरात आनंद पसरत होता. आणि आता माझे भाऊही आमच्या घरी येत राहिले. क्षितिजला पाहून त्यांना खूप आनंद होत होता. दुसरीकडे राजचे कुटुंब होते. राजने त्याच्याशी पूर्णपणे संपर्क तोडला नव्हता, परंतु अंतर कायम ठेवले होते. तो महिन्यातून एकदा दोनदा भेटायला जायचा, पण मला आणि क्षितिजला सोबत घेऊन जात नव्हता, एकत्र पाहत नव्हता. त्याला अजूनही भीती होती की अशा परिस्थितीत पुन्हा उद्भवू शकते. त्याचं कुटुंब अनेकदा माझ्याशी आणि मुलाशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न करायचे आणि मी नेहमीच आदराने बोलायचे, पण राज त्यांना आमच्या जवळ येऊ देत नव्हता. क्षितिजच्या पहिल्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी माझ्या सासूबाईंनी फोन केला. त्या रडत होत्या. राज बाळा, मला माहीत आहे की आम्ही तुझे आणि सुनेचे खूप दोषी आहोत आणि आमच्या चुकीचे परिणामही आम्ही भोगत आहोत. या घरात सर्व काही आहे, पण शांती नाही. मला फक्त एकदाच माझ्या नातवाला मिठी मारायची आहे. का? ही माझी इच्छा पूर्ण होऊ शकत नाही का? राज त्या दिवशी खूप अस्वस्थ होता. त्या रात्री तो माझ्याशी बोलला. कोमल, आई फोनवर रडत होती आणि ती क्षितिजला भेटू इच्छित आहे. मग त्याने मला विचारले, आपण त्यांना इथे बोलावून घेऊया का? कारण माझे मन अजूनही त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवण्यास संकोच करत आहे. मग मी त्याचा हात हातात धरून म्हणाले, राज, असे अचानक नातं संपवून काहीही मिळत नाही. त्यांना त्यांच्या कृत्याची लाज वाटत आहे आणि ही त्यांची सर्वात मोठी शिक्षा आहे. आपण त्यांना एक संधी दिली पाहिजे. क्षितिजचा वाढदिवस आहे. चला, या आनंदाच्या प्रसंगी सर्वांना एकत्र करूया. माझ्या विनंतीमुळे राजने होकार दिला. आम्ही क्षितिजच्या वाढदिवसानिमित्त एक छोटीशी पार्टी आयोजित केली होती आणि राजने स्वतः त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आमंत्रित केले होते. जेव्हा ते आमच्या घरी आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील निर्भयतेपेक्षा लाजिरवाणेपणा दिसून आला. माझ्या सासूबाई पुढे आल्या, क्षितिजला उचलून घेतले आणि खूप रडू लागल्या. त्याने स्वतः सोन्याचे ब्रेसलेट माझ्या हातावर घातले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या, मुली, जर शक्य असेल तर मला माफ कर. त्यांच्या डोळ्यात खरी लाज होती. इशिका, नव्या दिदी आणि माझ्या दिराने राज आणि माझी माफी मागितली. आम्हीही आमच्या भूतकाळातील तक्रारी बाजूला ठेवून त्यांना माफ केले. त्या दिवसानंतर आमचे नाते सुधारू लागले, पण राज अजूनही खूप सावध होता. तो क्षितिज आणि मला तिथे वारंवार जाऊ देत नव्हता. तथापि ते अनेकदा आमच्या घरी येत असत आणि त्यांच्या नातवासोबत वेळ घालवण्याचा आनंद घेत असत. एका रात्री जेव्हा सर्व पाहुणे ते निघून गेले होते आणि क्षितिज आमच्यामध्ये झोपला होता, राजने माझा हात धरला आणि म्हणाला, तो दिवस आठवला की मला अजूनही थरथर कापते. आणि त्या दिवशी मी घरी परतलो तेव्हा इशिका तुला मारत होती. जर मी काही मिनिटे उशिरा आलो असतो तर काय झाले असते कोणास ठाऊक. देवाने खरोखरच आपल्यावर विशेष दया दाखवली आहे. मी हसले, त्याचा हात घेतला आणि माझा दुसरा हात त्याच्यावर ठेवला. अर्थात मी आता माझ्या आयुष्यात खूप समाधानी आणि आनंदी आहे, कारण देवाशी माझे नाते खूप घट्ट झाले आहे. मी शिकले आहे की जेव्हा जेव्हा एखादी मोठी अडचण येते तेव्हा संपूर्ण जगाने तुमची साथ सोडली तर घाबरू नका. त्या जगासमोर रडण्याऐवजी तुमच्या देवाला नमन करा. मीही माझ्या प्रत्येक अडचणीत फक्त त्याच्याकडूनच मदत मागितली आणि त्यानेही नेहमीच मला मदत केली. आयुष्यात माझा पहिला आधार माझा देव आहे आणि माझा दुसरा आधार राज आहे. मी आणखी काय मागू शकते? राजने माझ्याकडे प्रेमाने पाहिले आणि माझ्या हाताचे चुंबन घेतले. बाहेर रात्र खूप पसरली होती, पण आमचे छोटेसे घर शांती आणि प्रेमाच्या प्रकाशाने भरलेले होते. आम्ही एकमेकांच्या आदराने प्रत्येक वादळाचा सामना केला आणि आता आमचे नशीबही आमच्या सोबत होते. मित्रांनो, या कथेतून आपल्याला कळले की देव त्याच्या सेवकांना संकटातून नक्की बाहेर काढतो. फक्त सेवकाने धीर सोडू नये, कारण देव कधीही धीर आणि श्रद्धा असलेल्यांना दुःखी करत नाही. कठीण काळात आपण निराश होऊन बसण्यापेक्षा देवावर विश्वास ठेवून पूर्ण ताकदीने प्रयत्न केले तर देव नक्कीच यश देतो. तो नक्कीच कोणता ना कोणता मार्ग उघडतो, ज्यांचा मनुष्य कधी कल्पनाही करू शकत नाही. तर मित्रांनो, ही आजची कहाणी होती
या कथेबद्दल तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.